तुम्ही आज या बंदोबस्ताला आहात, रात्रभरापासून तुम्ही तुमचे सहकार्य करताय. खरं तर कर्तव्य म्हणून दादाला ही शिस्त आवडतच होती. आपल्यामुळं कोणत्याही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी दादा आग्रही असायचे. आजही तुम्ही त्यांची शिस्त ठेवली. काय भावना आहे? आता बंदोबस्त चालू आहे, बंदोबस्ताच्या ठिकाणी आहे, बंदोबस्त चालू आहे. अर्थातच सगळे भाऊक आहेत. सरकारी अधिकारी असले, कर्मचारी असले तरी अशा एखाद्या बंदोबस्ताला यावं लागेल असं कधी वाटलं होतं दादांच्या बाबतीत? दादांच्या अशा अंत्यसंस्काराच्या बंदोबस्ताला कधी यावं लागेल असं कधी स्वप्नातही विचार केला नसेल, मात्र आज दिवस बघावा लागेल. नाही, स्वप्नात विचार केला नव्हता. कधीपासून बंदोबस्तावर तुम्ही रात्रभरापासून? काल दुपारपासून इथंच या शहरामध्ये तुम्ही नाही, सोलापूरहून आले. सोलापूर किंवा राज्यातल्या विविध भागातनं आलेली ही सगळी तरुण जे आहेत बंदोबस्तावर आले. सर, कधी वाटलं तुम्हाला की अशा पद्धतीचा बंदोबस्तही करावा लागेल? दादा सगळ्यांसाठी अतिशय शिस्तप्रिय म्हणून नेते होते. भाऊक क्षण आहे, पण तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं. दादांना हे आवडायचं. अत्यंत दुःखद घटना आहे. बसायच्या पलीकडे काय बोलावं? खरं तर कणखर नेतृत्व किंवा देशाचं जे कणखर पोलीस दल मांडलं जाते ती सगळी मंडळी आहेत. तुम्ही कधीपासून कर्तव्यावर इथे आहात आणि काय? आम्ही 2 दिवस झाले इथे आहे आणि लोकांमधून फार हळहळ व्यक्त होत आहे. याआधी आम्ही दादांच्या सभेचा, प्रचाराचा आणि त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा बंदोबस्त केला आहे मंत्रालयाला वगैरे, पण असा बंदोबस्त करेल हे अपेक्षित नव्हतं. आणि आता 32 तास झाले आम्ही बंदोबस्तावर आहोत. पण एक शिस्त मात्र नक्की बघायला मिळाली. इथे दादांचे जेवढे चाहते आले लाखो, ते कोणालाही त्यांनी काही केलेलं नाहीये, काही केलं नाही. पोलीस प्रशासनाला वेगळं पाऊल उचलायची काय गरज पडली नाही आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि लोक स्वतः आम्हाला सहकार्य करतात. आम्हाला असं ओरडायची किंवा एक वेगळं पाऊल उचलायची गरज पडली नाही. पण मग असा विचार कधीच केला नव्हता आपण? कधीच केला नव्हता आणि एक स्वप्नासारखं आहे आणि आम्ही अजून सुद्धा वाटत नाहीये की असं काय घटना घडली असं. दादा आपल्याकडनं पोलीस दलात जेवढे काही जवान आहेत त्यांच्यासोबतचे जेव्हा ते यायचे तेव्हा एक उत्साह असायचा, कारण की शिस्तप्रिय आपलं पोलीस दल जसं शिस्तप्रिय आहे तसंच तो नेता. तसं पाहिजे नेता चांगलाच होता तो. जसं न्यूज आम्ही ऐकली तसं आम्हाला विश्वास बसला नाही की हा खरोखर व्यक्ती गेलेला आहे. एक दुःखद घटना घडली आहे पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशाला. आम्हाला विश्वास बसत नाही अजून अशी घटना घडली. दादांचा अपघात जेव्हा झाला तेव्हा सगळ्यात आधी घटनास्थळी अशाच पोलीस दलांपैकी जी तरुण आहेत किंवा जे कर्मचारी अंमलदार आहेत ते पोहोचले होते. दुर्दैवाने त्यांना ते बघावं लागलं आणि आज अंत्यसंस्कारासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त बारामतीमध्ये होता. मात्र कुणालाही नागरिकांना वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज पडली नाही, कारण की दादांचा सन्मान त्यांच्या जे समर्थक होते, कार्यकर्ते होते त्यांनी ठेवला. शिस्त मोडली नाही कुणीच. हो, अजिबात. म्हणजे आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला इथं बंदोबस्त करत असताना. सगळे नागरिक म्हणजे भावना त्यांच्या थोड्याशा दुखावल्या गेलेल्या होत्या. दादांचं असं आकस्मिक जाणं हे कोणालाच मान्य नव्हतं, त्याच्यामुळे प्रत्येकजण दुखावला होता. आणि दादांचे आणि बारामतीकरांचे तसेच महाराष्ट्रीयांचे सलोख्याचे जवळचे संबंध होते. एक गरिबांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा नेता म्हणून दादांची ओळख होती. राजकारण्यापलीकडचा नेता म्हणून आपण दादांना ओळखतो. ही सगळी जी मंडळी आहेत ती या बंदोबस्तावर आलेली. कालपासनं मोठे अधिकारी आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत. 2 दिवसापासून ही सगळी मंडळी जी आहे अशा पद्धतीने बंदोबस्तावर आहेत. सर, खरं तर अनेक वर्षांपासून दादांच्या सभा असतील, दादांचे मेळावे असतील, तिथं बंदोबस्ताला जाण्याचा योग आला. आज मात्र हा दुर्दैवी योग, कर्तव्य करावंच लागतंय, परंतु या दुःखाच्या क्षणी बंदोबस्त करावा लागला. बरोबर आहे. सुखदुःखाचे क्षण सगळ्यांना येत असतात आणि बंदोबस्त कर्तव्य आपलं तर करावंच लागणार आहे. ते टाळता येत नाही आपल्याला, कारण की दादांनीही शिस्त घालून दिलेली आहे. तुम्ही दादांना कधी भेटलात किंवा कधी बोलण्याचा योग आला? तर दादांची भेट तर नाही झालेली. मी या अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील रहिवासी आहे आणि येणं जाणं बारामतीला कायम असायचं, त्याच्यामुळं माहिती आहे. भेट अशी समोरासमोर कधी नाही, पण आपुलकी व्यक्तिमत्वामुळं नक्कीच आहे. शिस्तप्रिय नेता म्हणून तुम्हाला सगळ्यांना त्यांचा एक आदरयुक्त धाक. अगदी बरोबर. शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून आदरयुक्त धाक हा प्रशासनामध्ये त्यांचा कायम राहिलेला आहे. सर,
प्रोटोकॉल जो असतो तो मंत्री जे असतात त्यांना असतोच. त्यांचा बंदोबस्त आहे, त्यांची सुरक्षेचं सगळ्यात मोठी जबाबदारी या पोलीस दलावर होती आणि ते त्या पद्धतीनं चोख पाडत होते. अगदी सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांच्यामध्ये देखील पोलीस दलातले जवान होते. दुर्दैवाने ही घटना घडली आणि अशा पद्धतीनं राज्यातले जे पोलीस दल आहे त्या दलातली जी ही सगळे कर्मचारी अंमलदार आहेत त्यांना या बंदोबस्ताला यावं लागलं. मात्र दादा शिस्तप्रिय नेते होते आणि म्हणून पोलीस दलासारखी शिस्त त्यांची होती, त्यामुळं सगळ्यांना ते आवडायचे. आणि अर्थातच आज ही सगळी जी मंडळी आहेत ती देखील भावविवश झाल्याचं बघायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, बारामती.